लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, गायक आणि निर्माते म्हणून मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे दिग्गज कलाकार म्हणजे अशोक हांडे. गेली 40 वर्ष महाराष्ट्राची लोककला संपूर्ण जगात पोहोचवण्याचं महान काम ते करत आहेत. अशोक हांडे यांनी 1987 साली चौरंग या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून गेली 40 वर्ष या संस्थेमार्फत त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली. मंगल गाणी, दंगल गाणी, आवाज की दुनिया, आझादी 50, गाणे सुहाने, मराठी बाणा यांसारखे अनेक गाजलेले कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. आजपर्यंत त्यांनी 6000हून अधिक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले आहेत. संपूर्ण भारताबरोबरच जगभरात UK, USA, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड आणि UAE यांसारख्या देशांमध्ये त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी लोककलेचा प्रसार केला. ते अप्रतिम गायक असून आपल्या कार्यक्रमात ते स्वतः गाणी म्हणतात. याशिवाय हमाल दे धमाल, शेम टू शेम, जनता जनार्दन, जीवसखा यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. अशोक हांडे यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा देखील प्रतिभावान असून मराठी मालिका आणि चित्रपट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांचा मुलगा आणि तो नक्की काय करतो. अशोक हांडे यांचे अरेंज मॅरेज झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव रंजना आहे. त्यांना सुजय नावाचा मुलगा असून तो देखील गेले अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. सुजयने रुपाले कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असतानाच त्याने एकांकिका आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम करणं सुरू केलं होतं. पुढे पुण्याच्या फ्लेम्स युनिव्हर्सिटीमधून त्यांनी क्रिएटिव्ह मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि चित्रपट या विषयात मास्टर डिग्री मिळवली. या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड देखील मिळाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ओशन फिल्म्स नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातूनच तो मालिका आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरला. गेल्या 10 वर्षात त्यांनी जागो मोहन प्यारे, माझा होशील ना, जीवाची होती या काहिली, गोडा मसाला, आदिशक्ती अशा गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. याशिवाय गेल्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या दशावतार या चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यानेच केली आहे. त्याची पहिलीच निर्मिती असलेला हा सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचला होता. वडिलांप्रमाणेच तो उत्तम गायक आणि अभिनेता देखील आहे. त्याने माझा होशील ना या मालिकेतील काही भागांमध्ये मॉन्टी हे पात्र साकारलं होतं. याशिवाय पालखी या नाटकासाठी त्याने संगीतकार म्हणून काम केलं आहे. याशिवाय अशोक हांडे यांची स्थापन केलेली चौरंग या नाट्यसंस्थेची जबाबदारी देखील आता सुजयने स्वीकारली आहे. या संस्थेमार्फत तो नाट्य निर्मितीत उतरला आहे. सुरुवातीला संगीत कार्यक्रम सादर करणारी ही संस्था आता दर्जेदार नाटकांची निर्मिती करत आहे. सध्या झी मराठीवरील कंबळी ही त्याची मालिका संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. अशा प्रकारे दिग्गज कलाकार अशोक हांडे यांचा मुलगा सुजय आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे. अभिनेता, संगीतकार आणि निर्माता म्हणून तो सिनेमा, नाटक आणि मालिका अशा सर्व क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.